सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय। श्री रामदास स्वामी महाराज की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जे। यो जातो मरुदंश क्षितितले, संबोधयन् सज्जनान्। ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारिः सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी द्वावसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिभाववी प्रेम ग्रासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहर भेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं। जनन मरण भीतिभ्रंशि सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं, शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थो सद्गुरुनाथ महाराज। संत संग भाग्य लाभला, संत संग कैसा अभाग्याला। जयासी संत संग लाभला, ते धन्याची होती सोय, असं समर्थ रामदास स्वामी म्हणाले। त्याप्रमाणे आज समर्थांच्या चरणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे। बहुत जन्माचं पुण्य आहे असं मला वाटतं। सद्गुरुनाथांच्या कृपेनं समर्थांची सेवा घडण्याचा योग आला आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे सेवा करण्यासाठी बसलेलो आहे। एक समर्थ सेवक म्हणूनच मी जे चिंतन केलं ते समर्थांच्या पुढे आणि आपल्या सर्वांच्या श्रोत्यांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतो। धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहावो। जो जो कीजे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते। समर्थ रामदास स्वामींनी हा दासबोध नावाचा ग्रंथ जो लिहिला, त्यामध्ये पहिल्या दशकातला हा 10वा समास आहे।
त्यामध्ये नरदेहाचं स्तवन समर्थांनी केलेलं आहे. आधी केले मग सांगितले हा समर्थांचा दंडक आहे. आणि अतिशय दुर्लभ असा हा नरदेह जेव्हा माणसाला मिळतो त्याचा उपयोग कसा करावा, कोणत्या हेतून परमेश्वराने आपल्याला हा मानवदेह दिलेला आहे याचं चिंतन प्रत्येकाने करावं असं समर्थांना वाटतं. एका ठिकाणी समर्थ असं म्हणाले, इतर देह ते काबाड, नरदेह मोठे घबाड, येथे पाहिजे जाड विवेक रचना. आपल्या आपल्या प्रारब्धानुसार संचित क्रियमान आणि प्रारब्ध यानुसार जीवाला देह प्रत्येक योनीमध्ये मिळत असतो. परंतु सगळ्या बाकीच्या योनी ज्या आहेत त्या बुद्धीचा अंश कमी असल्यामुळे नर करणी करे तो नरका नारायण बन जाय अशी ज्याची अवस्था आहे असा हा मानव देह आहे. ते इतर देहामध्ये शक्य नाही, ते मानव देहामध्ये शक्य आहे. परंतु आपल्याला अनेक जन्मामध्ये बहुजन्म विसरलो तुझसी, खूप जन्मापासून आपण भगवंताला विसरलेलो असतो. जन्माला यायचं, मुलाबाळांना जन्माला घालायचं, त्यांची काळजी करता करता आला आला प्राण जन्माशी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला असं सामान्य मानवाचं जीवन होतं. तेव्हा ज्यांना बुद्धियोग आहे त्यांनी हा देह कशासाठी आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. जेव्हा मानवयोनी जन्माला आले तेव्हा ब्रह्मदेवाला सुद्धा खूप आनंद झाला. श्रीमद भागवतामध्ये सृष्टीच्या निर्मितीचं वर्णन जेव्हा आलेलं आहे, एकपादम द्विपादम च बहुपादम अपादकम, एका पायाचे, दोन पायाचे, चार पायाचे, अनेक पायाचे, भूमीला जसे पायाला मोजता येत नाही की अनेक पायाचे, सरपटणारे, विहंगम मार्गाने जाणारे असे अनेक जन्माला आले. पण जेव्हा मानवाचा जन्म झाला तेव्हा भगवंताला आनंद झाला, कारण मला ओळखण्याची ताकद फक्त कोणात असेल तर या मानव देहधाऱ्यामध्ये आहे, इतर कोणी ओळखू शकत नाही. म्हणून मानव देहाचा या पृथ्वी तलावर जेव्हा तो जन्म झाला तेव्हापासून सर्व देवांना असं वाटतं की यांनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याचं कारण आहे, मी जन्माला कशासाठी आलो, मला या जन्मामध्ये मिळवायचं आहे काय, कोणत्या साधनाच्या द्वारे ते मला मिळणार आहे आणि त्यासाठी मी आयुष्यभर काय करायला पाहिजे याचं चिंतन करण्याची क्षमता फक्त या नरदेहामध्ये आहे, इतर देहामध्ये नाहीच आहे. आणि म्हणून हा नरदेह आपल्याला मिळाला तेव्हा याचं विशेष अशा प्रकारचं फलश्रुती सांगितलेली आहे. जो जो कीजे परमार्थ लाभो तो तो पावे सिद्धीत आहे. खरा हेतू असा आहे, परमेश्वराला असं वाटतं, साधू संतांना असं वाटतं, परमार्थ करण्याकडे माणसाने आपल्या देहाचा वापर केला पाहिजे. इतर सगळं चालतच असतं. प्रपंच करावा, त्याच्या समर्थांनी सांगितलं एका ठिकाणी की प्रपंच करावा असं सांगण्यासाठी कुठे शाळा काढलेल्या नाही. पाणी पाणवाटा जैसे धावे, पाणी सांडलं की ते पाणवाटा जिकडे उतार लागेल तसं जा, तसं मनुष्य जन्माला आलं की प्रपंच करू. पण परमार्थ हा हेतू पुरस्कार करावा लागतो. परमश्च असं अर्थ, हा सगळ्यात मोठा अर्थ, मोठा स्वार्थ कोणता जर असेल तर मी जन्माला कोणापासून आलो, मी कोण आहे आणि मला कुठं जायचं आहे याचा विचार केला पाहिजे. आणि तो फक्त या देहामध्ये आहे. म्हणून धन्य धन्य असं ते म्हणाले. याची खरी धन्यता आहे. इतर कोणत्याही जन्माला गेलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे ठरलेलं ते सूत्र. पण आता नाही जाणे येणे, नाही जन्मणे आणि मरणे, मला पुन्हा जन्मही नको आणि मला पुन्हा मृत्यूही नको अशी अवस्था, मृत्युंजय अवस्था प्राप्त करायची असेल तर हा देह म्हणजे एक साधन आहे. परमार्थ प्राप्तीचं, परमेश्वराच्या प्राप्तीचं साधन म्हणून हा मानव देह आहे. तर साध्य काय आहे? साध्य परमेश्वर आहे. मही निर्मिली
देव तो ओळखावा, दया भेटता मोक्ष तात्काळची बा. ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी माणसाने काय काय केलं पाहिजे, या देहाचा उपयोग कसा करावा, हे समर्थ त्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात. हा अपूर्व आहे असं म्हणाले ते. म्हणजे याच्या आधी जे जे जन्म झाले त्या जन्मामध्ये ही शक्यता नव्हती स्वतःच्या उद्धाराची. कीर्तनाला, प्रवचनाला श्रोते म्हणून बोलवतात, फक्त माणसालाच बोलवतात. कितीही कोट्यावधी रुपये किमतीचे प्राणी आणले तर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवत नाही, तो योगच नाही त्यांच्या जीवनामध्ये. त्यामुळे हे अपूर्वता जी प्राप्त झालेली आहे, या अपूर्वतेचा फायदा दुर्लभ अशा प्रकारची वस्तू जर आमच्याजवळ असेल तर आम्ही कशी वापरतो तसा या देहाचा वापर केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. वस्तू एखादी दुर्लभ आहे, आपल्या घरामध्ये केशर कस्तुरी असते, पण केशराचा वापर रोज अगदी मेथीची भाजी केली आणि केशर टाकलं, रोजचं दूध केलं आणि त्याच्यात केशर टाकलं असं करत नाही आपण. त्याचा वापर कसा करतो, जेव्हा केव्हा कोणी लायक आला, बाकी येणारे लायक नसतात असं मला म्हणायचं नाही, पण खरं ज्याच्यासाठी केशर कस्तुरी वापरावी त्याच्यासाठी आपण जपून ठेवतो, त्याप्रमाणे मानवदेह जपून वापरला पाहिजे. जो जो की जे परमार्थ, बस परमार्थासाठी आता जास्त उपयोग व्हावा. प्रपंच होतच असतो, तो होत असतो त्याच्यासाठी, पण उलटं होतं आहे आमचं. बहुजन्म विसर, अनेक जन्माचा आम्हाला जो अभ्यास झालेला आहे, जन्माला आल्याबरोबर नको त्यांची ओळख करून घेण्यामध्ये आणि ओळख करून देण्यामध्ये आमचं जीवनही आपण चाललेलं आहे. लेकरू जन्माला आला, थोडी समज आली की तिथे जाऊन सांगतो, पण आत्या आली, मामा आला, काका आला. म्हणजे ओळख कोणाची करून देतो आम्ही करून देतो जे आमच्यासारखेच नश्वर आहे त्यांची ओळख करून देतो. मग त्यांच्यामध्ये आसक्ती निर्माण होते आणि त्याच जीवांची आसक्ती निर्माण झाली की जे जे देह सोडून गेले, आला प्राणी जन्माशी आला, जो जो आला तो जाणारच आहे. म्हणजे त्याच्या पुढे शेवटी दुःख पर्यावसायीच आहे. ते प्रेम करणं, त्याची ओळख करून घेणं. ओळख कोणाची करून घ्यायची, ज्या गावाला आपण जातो त्या गावाच्या राजाची ओळख करून घेतो. पूर्वी राजा हा शब्द होता, पण जिथल्या महंताची जो कोणी जबाबदार असेल त्याची ओळख केलेली आहे. नुसतेच राहिले आणि गेले निघून, कुणीकडे आले आणि कुणीकडे गेले, काही पत्ता लागत नाही. परंतु ज्यांनी मला हे निर्माण केलं, हे देहभोग जे मिळवण्यासाठी आणि देहभोगासाठी लागणारे साधनं मिळवण्यासाठी 12-12, 20-20, 22 वर्ष आम्ही अभ्यास करतो. तेव्हा एखादी आम्हाला डिग्री मिळते, त्यानंतर आमचा प्रपंच सुरू होतो. आणि मग हे मिळवायचं ते मिळवायचं करता करता ज्याला मिळवायचं तो विसरूनच जातो आणि प्रपंचातल्या कितीही गोष्टी मिळवल्या तरी समाधान जे मिळवायचं ते शिल्लक राहतच नाही, समाधान मिळतच नाही. शेवटी मरणाच्या वेळेला ते आजामेळासारखी आमची अवस्था होते. मग सगळे दिसायला लागतात, आता यांना सोडून जाणार, त्यांना सोडून जाणार, त्यांना सोडून जाणार. एवढा चांगला देह मला मिळाला आणि मी त्याचा उपयोग प्रपंचाच्या वापरासाठी केला, असं होऊ नये. म्हणून अपूर्व मिळालेली वस्तू जी आहे तिचा उपयोग, तिचा विनियोग आपण फार छान करावा असं समर्थांना वाटतं. समर्थ हे कोणत्या प्रकारचे संत आहेत? सगळ्या संतांची तळमळ एकच आहे की प्रत्येक जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती व्हावी. समर्थांचं थोडं अजून एक वेगळेपण आहे महाराज. हे जे सगळे संत आहेत ना, यांनी आम्हाला ज्ञानादेवतु कैवल्यम असं जगद्गुरू शंकराचार्यांचं म्हणणं जे आहे ते 100% बरोबरच आहे. तर त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी असणारे वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण इत्यादी ग्रंथ, पण वेदांचा अर्थ आम्हाला बोध होतो का? वैदिक जरी झाले, सांगवेदाध्ययन जरी झालं तर वेदांचा अर्थ त्यांना सांगता येतोच असं नाही आहे. ते ज्ञान वेगळंच आहे. पुन्हा संस्कृतच्या दोन प्रकार आहेत, एक वैदिक, एक लौकिक. लौकिक संस्कृत आपण सगळे शिकू शकतो, आपल्याला त्याचं प्रबोधन होऊ शकतं. वैदिक संस्कृतचा अभ्यासच वेगळा आहे. म्हणून वेद असून सुद्धा आपल्याला त्यांचा उपयोग होऊ शकत नाही, त्याचा अर्थ आपल्याला समजू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला समजण्यासाठी म्हणून उपनिषदांची निर्मिती ऋषीमुनींनी केली. त्या ऋषीमुनींचं सुद्धा ज्ञान समजून घेण्याची पात्रता आमच्यात कमी कमी व्हायला लागली. सगळ्या संसारात वेळ चाललेला आहे.
कारण शब्दज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा जो अभ्यास करावा लागतो तो फार अलौकिक आहे महाराज. तर त्यामुळे संतांनी आता श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य उत्पन्न झाले, मध्वाचार्य उत्पन्न झाले, ज्ञानेश्वर महाराज उत्पन्न झाले, समर्थ रामदास स्वामी उत्पन्न झाले, असे तुकाराम महाराजांसारखे अनेक साधू संत जन्माला आले आणि त्यांनी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्यामध्ये राहून आपले आघात सोसून आपल्याला प्रबोधन केलं. तो समर्थांनी प्रबोधन केलेल्यामध्ये हा अलौकिक ग्रंथ आहे दासबोध. म्हणजे हा दासबोध मी सांगतो तुम्ही ऐका असं समर्थ म्हणालेलेच नाहीत महाराज. काय सगळं वेगळेपणच आहे समर्थांचं. इतर ग्रंथ आपण उघडून पाहिल्याबरोबर आपल्याला आधी सर्व देवांचं वंदन नमन वगैरे ऐकू पाहायला मिळतं, पण समर्थांनी प्रारंभसुद्धा तसा केलेला नाही आहे. आधी उपोद्घात ज्याला आपण म्हणतो, एखादा ग्रंथ समोर ठेवला, कोण आहे हो, कोणता ग्रंथ आहे, कोणी लिहिला, असा आपल्या मनात विचार येतो. समर्थ म्हणाले तुम्ही जास्त डोक्याला ताण घेऊ नका, मी सगळं सांगतो तुम्हाला. हा ग्रंथ कोणता आहे, याचं नाव काय आहे, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, याच्यात साध्य काय आहे, याच्यात साधन काय आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येतं आणि श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद. बघ सगळं मोकळं मोकळं करून सांगितलेलं आहे. इतकं मोकळं कोणी करून सांगत नाही, पण समर्थांना माहिती आहे की प्रापंचिक माणसांची बुद्धी इतकी नाजूक झालेली आहे की त्यांना आपल्याला सगळं मोकळं करूनच सांगावं लागेल. बाबा जास्त उघडून फार ताण घेऊ नका डोक्यात. येथे केला विशद भक्ती मार्ग, का तर भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती. सगळं कसं सुटसुटीत आम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यांचं वैशिष्ट्य दुसरं असं आहे, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. हे दुसरं वैशिष्ट्यच मानावं लागेल समर्थांचं आम्हाला. इतर कोणत्या संतांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, केलेला आहे, केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे असं काही कुठं सांगितलेलं नाही. हे करूच नाही असं आहे का राजकारण. पण पूर्वीच्या खूप जुन्या काळामध्ये म्हणजे रामाच्या काळापासून आपण जर विचार केला तर धर्मसत्ता आणि राजसत्ता हातामध्ये हात घेऊन चालत होती. दशरथ महाराजांना सुद्धा निर्णय घ्यायच्या वेळेला ते वसिष्ठाकडे येत होते. आपल्याला अनुभव आहे, माहिती आहे रामायणातलं, की जेव्हा दशरथ महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं, 14वा दिवस झाला, तर त्या 15व्या दिवसाची शोकसभा वसिष्ठ महामुनींनी घेतलेली प्रत्येक रामायणात वर्णन आलेलं आहे. राजानंतरचा अधिकार पण कोणाला असेल तर धर्माधिष्ठित राजसत्ता असल्यामुळे धर्मगुरूंना असायचं. तो त्यांना तेवढा अधिकार होता. पण काळाच्या ओघामध्ये काय काय व्हायला लागले तो विषय जर आपण जास्त बोलायला लागलो तर ती आपत्ती ठरेल, म्हणून आपल्याला तो विषय काही बोलायचा नाही. पण समर्थांनी याला प्रारंभ केला. दुसरे ते राजकारण. आम्हाला प्रत्येकाला थोडंफार त्यातलं काही समजलं पाहिजे. सर राज्यसत्ता काय करायला लागली, कुठे चाललेली आहे, आम्ही नेमकं कोणाच्या मागे जायचं, कोणाच्या मागे जाऊन आम्हाला धर्म टिकवायचा आहे, आम्हाला परमार्थ टिकवायचा आहे, आम्हाला देवदेवतांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यांना मिळवण्याचे साधनं टिकवायचे आहेत. तर मग आम्हाला काय करायला पाहिजे याचं प्रबोधन होण्यासाठी तितक्या राजकारणाची गरज आहे. आपण काही आमदार खासदार झालं पाहिजे असं समर्थांना अपेक्षित नाही. काय चाललं हे समजलं तरी पाहिजे. आणि म्हणून तो विषय त्यांनी फार सुंदर केलेला आहे. अहो राजांनी कसं वागावं हे एका संन्याशाने सांगावं. काय दासबोध सुटसुटीत आहे. एखाद्या ब्रह्मचार्यापासून तर संन्यासी माणसाने कसं जगावं, त्यांनी काय नियम पाळावेत, प्रपंच किती बारकावा करावा. अरे प्रपंच करूच नका असं समर्थ म्हणालेच नाहीत आमचे. प्रपंच अवघाची करावा, परी काही परमार्थ करा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. त्यामुळे सगळ्या विषयांना धरून चालत असताना समर्थ रामदास स्वामी अपेक्षा एकच ठेवतात की प्रत्येकाने मी जन्माला कशाला आलेलो आहे, ज्यांनी मला जन्माला घातलं, ज्यांनी हे सगळे भोग्य पदार्थ माझ्या भोवती निर्माण केलेले आहेत, हे कोणी निर्माण केले. सगळ्या विद्वानांना माहिती आहे. तस्मात आत्मनः आकाशसंभूता आकाशात वायू, वायो अग्नी, अग्नेराप हा पंचतन्मात्र पंचमहाभूत 3 गुण यांच्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. भोग्य पदार्थ त्यांनीच निर्माण करून ठेवले.
मग ज्याने निर्माण केलं त्याला ओळखायचंच नाही आणि नुसत्या भोग्य पदार्थाचंच आपण आस्वादन करत राहिलो तर आपल्या जीवनाला पूर्णता कशी येईल? समर्थ एका ठिकाणी असं म्हणाले, पाण्याचाची अंश लवण परी एकदेशी पावेशीण. लवण म्हणजे मीठ, हा पाण्याचा भाग आहे. ते मीठ आपण कशातही घातलं, दुधात घाला, मधामध्ये घाला, तुपामध्ये घाला, वेगळेपणाने दिसेल. पण त्याची निर्मिती पाण्यापासून असल्यामुळे, समुद्रातून उत्पत्ती आहे त्याची, ते पाण्यात जर घातलं संपादून जाईल. त्याचं कारण जे जिथून निर्माण झालं तिथेच त्याला समाधान मिळतं. जसं माझा जीवात्मा, मी कोण आहे? मी देह आहे का? ज्या देहावर मी एवढं प्रेम करतो तो मी आहे का? तो मी असता तर माझ्या इच्छेने चालला असता. देह मी नाही, देह माझा नाही आणि मी जीव पण नाही. हे तीन सिद्धांत समर्थांनी आपल्याला दासबोधात सांगितलेले आहेत. जीव ब्रह्मैव नापरहा, जीव वेगळा नाहीच आहे, ब्रह्म्याचाच अंश आहे. जसा पाण्याचा अंश मीठ आहे, हे मीठ पाण्यामध्ये घातल्यावर जसं विरघळतं तसं जीव शिवामध्ये मिसळल्याशिवाय त्याची ऐक्यता नाही आहे आणि ऐक्यतेशिवाय समाधान नाही त्याला. नदी एखाद्या पर्वतावर उगम पावते आणि ती खळखळ खळखळ धावत पर्वतातून मार्ग काढते, दगड दोंड्यांना बाजूला सारत सारत जाते आणि समुद्राला मिळेपर्यंत धावतच राहते. पण एकदा समुद्राला मिळाली की मग मात्र तिला वेगळे पण राहत नाही, मग ती एकरूप होऊन जाते. असा हा जीव हा परमेश्वरामध्ये विलीन होण्यासाठी ज्या प्रकारे या देहाचा वापर करायचा तसा वापर केला तर धन्यता आहे, आणि नाही तर तो वायाच गेला. त्यामुळे तो वापर करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर वापर करण्यासाठी म्हणून संतांनी जो मार्ग आम्हाला सांगितलेला आहे त्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम. त्यासाठी गुरुला शरण जावं लागतं. गुरुनी सांगितलेले साधनाचा अवलंब करून मग तेथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. मी ग्रंथांचा आधार घेऊन मी माझ्या मूळ ज्ञानापर्यंत पोहोचेल असं कधी शक्य होत नाही महाराज. आणि संत आम्हाला क्रमाक्रमानं सांगतात. किती सोपं सांगितलं समर्थांनी की जर आमच्या देहाचा आम्हाला योग्य उपयोग करायचा असेल तर उपासनेला दृढ चालवा. साधं सोपं काम सांगितलं. थोडं उपासनेकडे या देहाला लावायची सवय लावली तर देहाचा सदुपयोग आहे, नाही तो निरुपयोग आहे. आपण काही करतो म्हणून प्रपंच होतो असं नाही आहे. चांगला होतो वाईट होतो ही गोष्ट वेगळी. थोडं वैभव जास्त मिळतं कमी मिळतं, पण जे प्रारब्धात आहेच ते मिळणारच आहे. आणि जे प्रारब्धात नाही ते प्रयत्नांतीसुद्धा मिळणार नाही. प्रयत्नांती मिळवायचा तो फक्त परमेश्वर आहे. त्याला मिळवण्यासाठी देह वापरला पाहिजे. म्हणून तो देह वापरण्यासाठी त्याला विशिष्ट शिस्त लावली पाहिजे, काही बंधनं घातले पाहिजे. आणि ते बंधन म्हणजे उपासनेचा मोठा आश्रयो. उपासने वीण निराश्रयो, उदंड केला तरी जयो प्राप्त नाही. त्यासाठी उपासनेचा आधार घेऊन काय सुंदर उपासना महाराज. उपासना दोन प्रकारची सांगितल्या जाते, निर्गुण आणि सगुण. पण निर्गुणाची उपासना तितकी साधी सोपी नाही आहे. प्रापंचिक जीवाला निर्गुण म्हणजे काय? ज्याला गुणच नाही, ज्याला रूप नाही, ज्याला अवयव नाही, निरावयव अशा परमात्म्याला डोळ्यासमोर आणायचं गोष्ट साधी आहे का? ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, त्याला डोळ्यासमोर आणायचं हे सहज शक्य नाही आहे. मन अत्यंत चंचल आहे. चंचलाभी मन कृष्ण, अत्यंत चंचल असणारं. समर्थ म्हणतात अचपल मन माझे नावरे यावरिता. ते त्यांचं म्हणणंच नाही आहे, आपली अवस्था त्यांनी सांगितलेली आहे. या अतिशय चपळ असणारं मन तर ते निर्गुणाची साधना करेल, करणारच नाही असा माझा दावा नाही. करेल हे फार अवघड आहे, दुरापास्त आहे. मग त्यासाठी एखादी काहीतरी आकृती समोर लागते. आणि म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे.
सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोहोचायचं, अशा प्रकारची वाटचाल जर आम्ही जीवनाची ठेवली तर आमचं इष्ट साध्य होईल असं समर्थांना म्हणाले. सुंदर उदाहरण दिलं समर्थांनी. द्वितीयेशी जो चंद्रमा भाविजेतो, आहे की नाही? आपल्याला चंद्रदर्शन घ्यायचं असलं, चंद्र कुठं आहे? या झाडाच्या मागे, त्या कळसाच्या मागे, असं आपल्याला सांगावं लागतं. एकदा चंद्र दिसल्यावर मग त्या झाडाकडे पाहत बसतो का आपण? झाडाकडे पाहत नाही, मंदिराच्या कळसाकडे पाहत नाही, चंद्रालाच पाहतो. तसं सगुणाचे आधारे, सगुणाचा आधार घेऊन ज्यांनी हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं त्याला ओळखण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे महाराज. तर त्यासाठी सगुणाची उपासना श्रेष्ठ असं समर्थ म्हणाले. आम्हाला आमच्यासारखा देव आवडतो, तो जवळचा वाटतो. सगळ्यांमध्येच परमात्मा आहे, प्रत्येकाचा जीवांश म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. परंतु आपले महाराज नेहमी सांगायचे, प्रल्हाद महाराज, की आपला कार्यक्रम चालू आहे आणि एखादं लेकरू जर बाहेर रडायला लागलं ना जोरात किंचाळून, तर कोणीही उठल, अरे कोणाचं लेकरू आहे, त्याला काय झालं, कुठं पडलं का, कोणी मारलं का, पहा बरं लवकर, असं म्हणून सांगतो माणूस. उठून जातो, पाहतो, चौकशी करतो, काळजी करतो. पण एखाद्या कुत्र्याच्या पिल्लावरून जर एखाद्याची सायकल गेली, मोटरसायकल गेली, क्याव करत बसलं जावं, काढून दिले त्याला लांब. याच्यातही जीवात्मा आहे, त्याच्यातही जीवात्मा आहे. पण आम्हाला आपल्यासारखं जर दिसलं तर जास्त गोड वाटतं. म्हणून समर्थांनी काय, संतांनी काय, आम्हाला सगुणाचे आधारे हा मार्ग दाखवलेला आहे. आणि सगुणाची उपासना करत असताना प्रातःकाळी उठावे. ती कशी करावी उपासना? सकाळी उठल्यापासून त्याच्या स्मरणाचं मनाला सवय लागली पाहिजे. ज्या वेळेला मनुष्याचं मन निर्वासनामय असतं, कोणतेही विचार मनात येत नाही, तेव्हा न वाहणारा वारा किंवा निवात दीपवच्चित्तम, ज्या ज्योतीला दिवा वारा लागत नाही, ती ज्योत जशी शांत असते ना, तसं सकाळी उठल्या उठल्या आपलं मन शांत असतं. आणि त्यावेळेला त्याला तिथे मना तेथे धाव घेई, त्या मनाला तिथे लावण्यासाठी प्रातःकाळी उठावे आणि काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमाशी दिवसभर बसावा असं नाही. यथानुशक्ती जेवढा वेळ मिळतो तेवढं. पण दुसऱ्या सगळ्या इंद्रियांना दुसऱ्या काही कामाची आठवण होण्याच्या आत आम्हाला भगवंताची आठवण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायचं? प्रातः उठून या प्रातःकाळी, किंवा उठी उठी रघुनाथा, उठवी कौसल्या माता, प्रभात झाली जी समर्था, दाखवी आता निजरूप. म्हणून समर्थाने सांगितलं की भूपाळ्या म्हणण्यापासून तुम्ही आपल्या मनाला तिकडे लावा. सगुणाची उपासना कशी करायची? शास्त्राचं म्हणालं, यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरव. आम्ही आमच्या देहाची जी उपासनाच करतो, किती देहाच्या उपासनेमध्ये वेळ जातो आपल्याला लक्षातही येत नाही. आपल्याला स्नान करण्यापासून, साबण लावण्यापासून, नंतर काय काय कपाळाला कुठं कुठं काय काय लावायला करतो आपण, आहे की नाही? ही सगळी आमच्या देहाची उपासनाच आहे. जशी देहाची उपासना करायची, यथा देहे तथा देवे. मला जे जे लागतं ते माझ्या घरातल्या इष्टदेवतेला, राम असेल, कृष्ण असेल, दत्त असेल, जो कोणी आहे त्याला त्या प्रकाराने आपण आपलासा करायचा प्रयत्न. आपुला तो देव एक करून घ्यावा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तेने विणाय जीवा सुख नव्हे. जीवाला सुख मिळवायचं असेल तर कोणता तरी एक देव आपलासा करायचा आणि त्याचं सकाळपासून झोपेपर्यंत सतत चिंतन ठेवायचं. ह्या सगळ्या आधी सगळ्या इंद्रियांचा राजा जो मन आहे, त्या मनाला तिकडे लावायचं. मन जिकडे जातं तिकडे बाकीचे देहाचे अवयव आपोआप येत असतात. मना तेथे धाव घेई. बस मन जिकडे गेलेले ते आपोआप हात पाय येत असतात. मनाला सांगावं लागत नाही, हाता तू इकडे ये, पाया तू तिकडे ये. 100ची नोट पडलेली असली ना तर काही फोन येतो का कोणाचा आपल्याला? आपणही मनातला हाताला काही फोन करत नाही, पळत जातो ती 100ची नोट उचलतो. त्याला 50 रुपयाचे पेढे समर्थांना वाटून टाकू, 50 रुपये खिशात घालू, आहे की नाही? म्हणजे हाताला पायाला कामाला लावायसाठी जे आहे ते प्रवृत्त करणारं जे मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्म गोलके स्थितम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या मनाला भगवंताकडे लावण्यासाठी सकाळी सकाळी त्याचं स्मरण करा.
तुका म्हणे आळी झाली भिंगोटी सगळी. समर्थांनी तो एक दृष्टांत दिला आहे वेगळ्या ओळीमध्ये. त्याचं चिंतन करता 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 तद्रूपता प्राप्त होते आपल्याला. स्मरण कशासाठी करायचं सकाळी, तर त्याच्या चिंतनात चिंतने तद्रूपता प्राप्त होत असते. एक सुंदर उदाहरण दिलं आहे की वेलावर हिरव्या गवतावर काही आळ्या असतात. तो भिंगोटा नावाचा जीव त्या आळीला उचलून आणतो, आपल्या त्या मातीच्या घरट्यामध्ये लिहून ठेवतो, जाता येता दंश करत राहतो. ती हिरवी आळी जी आहे नाजूक असते, तिला दंश केल्यामुळे खूप वेदना होतात, सहन होत नाही तिला. तो येईल का मला मारेल का, तो येईल का मला मारेल का, अशा प्रकारच्या धारणेनं इतकी काही त्याची तिला ओढ लागते की त्यामुळे एक दिवशी त्या भिंगोट्यासारखे पंख हिला फुटतात आणि ही आळी भिंगोटाहून उडून जाते. संत आम्हाला हे सांगतात की एक आळी भिंगोट्याच्या चिंतनाने भिंगोटा रूप होते, तर एक जीव परमेश्वराच्या चिंतनाने परमेश्वर रूप होईल का नाही. मग त्यासाठी सगुणाचे आधार आहे. सगुणाचा आधार घेत या देहाचा उपयोग असा करायचा. मग हातांना पायाला सगळ्या इंद्रियांना आपोआप त्याच्या मागे लावायचे. म्हणून आरती म्हणताना टाळ्या वाजवल्या पाहिजे. काय कारण आहे, हातांना अशी वाईट सवय पहा, त्याला जर काही काम दिलं नाही ना ते हात काय काय करत राहतो आपल्या लक्षात येत नाही. बावळटसारखी हाताच्या पायाच्या हालचाली चालत असतात माणसाच्या, पण त्याला बंदिस्त करून ठेवणे. आरती सुरू झाली, टाळी वाजवतोच, हाताचा खरा उपयोग आहे. दिवसातून 10 माळा तरी उपयोग घे बाबा बोटांचा. येतं काही बोटं चांगले आहेत का आपले. तेव्हा सगळ्या इंद्रियांना परमेश्वराकडे लावण्यासाठी म्हणून सगुणाच्या उपासनेच्या निमित्ताने थोडी पूजा सांगितलेली आहे. सगळ्यांनी घरदार सोडून पूजाच करत बसले असं नाही आहे. पूजेचे 2 प्रकार समर्थांनी सांगितले, सर्व संतांनी पण सांगितलेले आहेत. आपला विषय असा चालला आहे, सगळ्या इंद्रियांना भगवंताकडे लावणं हा देहाचा खरा सदुपयोग आहे. हाताने भगवंताची पूजा करायची. पूजा करत असताना तो प्रत्यक्ष परमेश्वर माझ्यासमोर बसलेला आहे. नाही तर पूजा आता आपण रोजच करतो, कशी करतो आपल्या लक्षात असतं. पहा, पुष्कळ वेळेला देवाला गंध लावतो आपण, आपलं लक्ष नसतं ते डोळ्यात गेलं का नाकात गेलं का कानात गेलं कुठे गेलं. काही लोक तर इतकं प्रवासी गंध लावतात. प्रवासी गंध माहिती आहे का तुला, कपाळावर लावायचं ते अंगठ्यापर्यंत येतं. थोडं पातळ झालं ना अष्टगंध, ते प्रवास करत करत तेच अंगठ्यापर्यंत येऊन जातं. इतकी आपल्याला लावायचं तर मागे पुढे आजूबाजूला आरशे लावलो बेजार होतो आपण. तो बिचारा परस्वाधीन आहे, आपल्या अधीन आहे ना तो. मग त्याला यथा देहे तथा देवे असं करता करता माझ्यासमोर देव बसलेला आहे, मूर्ती नाही तो परमात्मा आहे असा भाव मनात असला पाहिजे. या भावाने भावेही विद्यतो देवा, भावामध्येच देवाची उपस्थिती आहे. नुसतं कर्म करणं, परमेश्वर हा भावप्रधान आहे, कर्मप्रधान नाही आहे. कष्टसाध्य पण नाही आहे, भावसाध्य आहे. आणि म्हणून भावाने जे काही करायचं आहे सगुणाची उपासना. त्यामुळे सगळ्या इंद्रियांना आपल्या साधू संतांनी तीर्थयात्रा लावल्या, पंढरपूरची वारी, इकडची वारी तिकडची वारी. का, अरे थोडं पायांना रोज प्रपंचासाठी किती घासवता तुम्ही, थोड्याशा पायांना देवाच्या प्रदक्षिणा घडू द्या ना. म्हणून आपल्याकडे एक उपचार 16वा उपचार सांगितलेला आहे पूजेमध्ये, प्रदक्षिणा करुनी देहभाव वाहिला. प्रदक्षिणा करायची म्हणजे का करायची की तितका देह आपल्या प्रत्येक अवयव, शिरश्चते पादयुगम प्रणामम, मस्तक त्याच्या पायावर समर्पण करायचं. उत्तमांग म्हणलेले मस्तकाला ते त्याच्या पायावर, म्हणजे आपाद मस्तक सगळ्या अवयवांना आपल्या परमेश्वराची सेवा घडायची. थोडी का होईना, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतोभयात. देहबुद्धी ही सुटण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा अभ्यास केला तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरा. तर ह्या सगळ्या देहाच्या अवयवासकट सगळ्या देहाला भगवंताकडे लावलं नाही. महाराज आमच्या समर्थाने कुठे घरदार सोडून अरण्यात जा असं सांगितलेलं नाही. एक श्लोक आहे की सुखालागी अरण्य सेवित जावे, त्याचा पूर्वार्थ थोडा वेगळा आहे. आणि अरण्यात जा असं सांगितलेलं नाही. भगवंताची घरात राहून आपल्या कुटुंब परिवारासह कलियुगामध्ये सामुदायिक उपासनेला फार महत्त्व आहे. 10, 20, 25, 40 जेवढे
एकत्र जमवता येतील तेवढे जमून जर आपण उपासना केली. आपण नवरात्रामध्ये म्हणा, गणपतीच्या दिवसामध्ये घरातले सगळे लोक आरतीला बोलवतो, 12 महिने बोलवत नाही. खरं म्हणजे नेहमीच बोलवायला पाहिजे, पण ते शक्य होत नाही म्हणून आपण गणपतीच्या दिवसात करतो. सगळं एकत्र गेलं काय असतं, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच असे 4 प्रकारचे भक्तांचे जे प्रकार सांगितले. शेकडो लोकांमध्ये 25 लोकांमध्ये का होईना, पण एखादा तरी आर्त असा भक्त असतो आणि एका भक्तासाठी परमेश्वराला त्या ठिकाणी हाजरी लावावी लागते. एकामुळे सगळ्यांचं काम होतं महाराज. आणि समुदायामध्ये काय होतं, इकडे तिकडे गेलेलं लक्ष जे आहे ना ते खरोखर भगवंताकडे लागतं. थोड्या वेळ आरती होईपर्यंत आपण तितके तल्लीन झालेलो असतो, जितक्या वेळ आम्ही सगळं घरदार प्रपंच आपल्या रोजच्या असलेल्या कटकटी जबाबदाऱ्या सगळं विसरून जातो. आपण थोड्या वेळ तरी प्रपंचाचं विस्मरण करण्यासाठी थोड्या वेळ तरी भगवंताचं स्मरण करणं गरजेचं आहे. बरं, सावधानता नसली तर घरदार सोडून अरण्यात गेलेले लोकसुद्धा बंधनात पडलेले आहेत. राजा भरताचं चरित्र आपल्या समोर आहे. येनेदम वर्षम भारतम इति व्यपदिशंती, ज्याच्यामुळे या राष्ट्राला भारतवर्ष नाव पडलं, हा राजा भरत. महाराज घरदार सोडून अरण्यात निघाला. पहिल्या ऋषींचं जीवनच तसं होतं. राजांचं सुद्धा जीवनाचा पूर्वार्ध आणि जीवनाचा उत्तरार्ध दोन्हीही भगवंताच्या सेवेत घालायचे. राजांचे चरित्र वाचा सगळे म्हणजे लक्षात येईल. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध भगवंताच्या सेवेत असायत. राजा भरताच्या लक्षात आलं की आता मुलं बाळं राज्यकारभार करायला योग्य आहेत. अरण्यात जाऊन राहण्यासाठी म्हणून राजा भरताने राज्याचा त्याग केला. अरण्यात गेला. 8-8, 10-10 घंटे भावसमाधी लागू लागले. बस हे सगळं होत असताना थोडा अडकला. आपल्याला प्रसंग सगळा माहिती आहे की ती गर्भिणी असणाऱ्या हरणीच्या मागे वन्य श्वापद लागलं, त्याचा आवाज आला. गर्भिणी हरणी प्रसूतून मरून गेली. लेकरू पडलेलं होतं राजा भरताना. ते परमेश्वराचा थोडा विसर आणि मी याला वाचवलं पाहिजे हा जो भाव मनामध्ये उत्पन्न झाला, सकल जगाचा करीतो सांभाळ, आपल्याला काही गरज आहे का? पण केलं तरी तितक्यापुरतं करावं ना. पण आता माझ्याशिवाय याला कोणीच नाही. आणि म्हणून त्या हरणाच्या शावकाच्या मागे लागता लागता 10-10 तास साधना करणारा राजा भरत हरणाचा सेवक बनला. अरे हरणाची सेवा करायसाठी घरदार सोडलं का? पण एकदा कशातही अडकला मनुष्य मोहाबाई, भान हरपले. मोहामध्ये काय होतं, माणसाचं भान हरपतं आणि भान हरपलं की मग सगळंच मनुष्याचं गाडं विस्कटून जातं. या राजा भरताला 3 जन्म घ्यावे लागले असं भागवतामध्ये वर्णन आहे. 3ऱ्या जन्मानंतर त्याला मुक्ती मिळालेली आहे. मला सांगा, एवढा मोठा त्याग केल्यानंतर ही अवस्था होते. आम्ही परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किती त्याग करतो? आम्हाला जे 24 तास मिळालेले त्यातले आम्ही किती देतो? समर्थांनी प्रश्न विचारला आहे, जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे तयासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. त्याला विसरायचं नाही. अहो, प्रपंच नीट चालावा म्हणून आम्ही 8 तास 10 तास 12-12 तास नोकऱ्या कराव्या लागतात. आजकाल जेवढं पॅकेज मोठं तेवढी ड्युटी जास्त. आम्ही भगवंतासाठी वेळ किती देतो याचं जर थोडं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की आम्ही खरोखर भगवंतासाठी काहीच करत नाही. मग हा देह कुठे वापरतोय आम्ही? आणि म्हणून धन्य धन्य हा नरदेव. समर्थांना सांगावं लागलं, अरे बाबा किती दुर्लभ आहे. याच्या आधी आत्रीर वसिष्ठ च्यवनश्च गौतम मेधातिथिर देवल देव राहतो. अनेक राजे राजर्षी देवर्षी ब्रह्मर्षी ह्या लोकांनी जन्माला आल्यानंतर काय केलं? आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून गिरिकंदरामध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, साधना केली.
अर्थात एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले. एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक ते कैलासी बैसले शिवरूप होऊने. असा नरदेहाचा उपयोग या लोकांनी घेतलेला आहे. म्हणून नरदेह फार मोठा परमार्थ प्राप्तीचं साधन आहे. त्याला फार चांगल्या रीतीने वापरलं पाहिजे असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. या नरदेहाचे नि आधारे नाना साधनाचे नि द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी पुष्कळ लोकांनी काय केलेलं आहे, सारासार विचाराचा अभ्यास करून सांगितलेल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनाच्या द्वारे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटलेले आहेत. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी अशा प्रकारचा त्या लोकांनी स्वतःचंही कल्याण करून जगाचा उद्धार. फक्त संतच म्हणू शकतात की सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे फक्त संत म्हणू शकतात. मी फक्त माझ्यापुरतं म्हणतो, देवाला पाया पडलो, माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला MBBSचे मार्क पडू दे असं कधी म्हणतो का? नाही म्हणत. आपण आपल्यापुरतं म्हणतो, माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्या बायकापुराचं चांगलं झालं पाहिजे, एवढंच आपल्याला मान्य आहे. पण संत इतकी साधना करतात म्हणून त्यांची किंमत आहे महाराज जगात. तर त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की देहाचा उपयोग असा घ्यायला पाहिजे. तुम्ही गिरीकंदरात नाही का जाऊ ना, घरात बसून का होईना. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचे नि चुके अरिष्ट यमयातनेचे. तुझ्या लिंग देहाशी ओढून नेती, तुला खंडिती मुंडिती दंडिती रे. आपल्या लिंगदेहावर किती आघात होतात. आपण जर अयोग्य मार्गाने वापरलो आणि त्याप्रकारे देहाचा उपयोग नुसता प्रपंचासाठी करत गेलो तर त्यासाठी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी यमयातना किती भोगावे लागतात त्याचं कठोर वर्णन आपल्याला अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून समर्थ साठसाठी सांगतात की म्हणून नरदेह श्रेष्ठ. आपल्याला नारायण पदवीला पोहोचण्यासाठी या देहाचीच गरज आहे. त्यामुळे त्याचा उपयोग या साधुसंतांनी या महंतांनी या ऋषीमुनींनी जसा देहाचा उपयोग घेतला तसा आम्ही उपयोग घ्यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सर्वांना देह चांगला मिळतोच असं नाही. देहामध्ये सुद्धा व्यंग असू शकतं बरं का. पण ज्यांना हा अव्यंग असा देह मिळाला आहे त्यांनी काय केलं पाहिजे, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा. परोपकारासाठी सुद्धा देह झिजवायला पाहिजे. आणि म्हणून अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी. कोणीतरी इतर पशुपक्ष्यांना कोणी मारून कोणी धरून नेईल कोणी पळवून नेईल, पण आपला हा देह जो आहे आपल्याला बुद्धियोग असल्यामुळे असं काही होऊ शकत नाही. त्यामुळे थोडा स्वाधीनता आहे. तेव्हा असा देह स्वाधीन आहे आणि अव्यंग आहे. इतके हे नसता व्यंग नरदेह आणि सकल सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे. अव्यंग अशा प्रकारचा देह ज्यांना मिळाला त्यांनी अविलंबे म्हणजे जास्त वेळ न घालवता जोपर्यंत आमच्या इंद्रियांमध्ये ताकद आहे, ऐकू येण्याची क्षमता आहे, डोळ्याला पाहण्याची क्षमता आहे, तोपर्यंत आम्ही परमार्थाला लागणं अत्यंत गरजेचं आहे. पण आमचं लक्ष परमेश्वराकडे जातच नाही. घर बांधायचं, माड्या बांधायच्या असं आमचं लक्ष तिकडे जातं. खरं म्हणजे जे घर आम्ही बांधतो आपलं म्हणतो त्या बांधण्यासाठी अनेक लोकांशी भांडणं करतो, कसा कसा पैसा जमा करतो. समर्थांनी फार विश्लेषण केलं या गोष्टीचं. पहा
पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरची म्हणती आमुचे घर निश्चयेश. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर. सगळे पशुपक्षी प्राणी हे माझं घर आहे, माझं घर आहे म्हणतात. समर्थ म्हणतात मूर्खही म्हणे आमुचे घर. किती दिवस राहणार आहे? गावाची पांढरी पडली. शेवटी एखादा असा प्रसंग येतो कोरोनासारखा, घरदार सगळं सोडून आपल्याला जावं लागतं. आपल्या देहावर संस्कार करणारे आपल्याजवळ नसतात, अशी अवस्था येऊन जाते. मग या घरावर किती प्रेम करायचं? करूच नाही असं नाही, पण ते साधन आहे का साध्य एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. घर हे साधन आहे. पावसामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हामध्ये आपल्याला आपल्या आच्छादनासाठी म्हणून आपल्याला दिलं आहे, तितक्यापुरतं घर असावं. कोणाचे घरं शिल्लक राहिलेले आहेत? महाराजे चक्रवर्ती यांचं वर्णन आलं आहे, समर्थांनी लिहून ठेवलं आहे. कुणीच राहिलं नाही. आपण राहणार आहे ना, आपलं घर राहणार आहे का? ज्या घरामध्ये आपण राहणार आहोत तो आपला देह तरी नीट राहणार आहे का? समर्थांनी सांगितलं, देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले. बरं का? प्राणी यांच्या माथा घर केले या मस्तकी भक्षिती, रोममुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणयाच्या. ज्या देहाला आम्ही एवढे चोचले पुरवतो त्या देहामध्ये किती किती किडे पडतात. दातापासून, कानापासून, डोळ्यापासून, मस्तकावर इतके सगळे होतात. त्यामुळे या देहावर प्रेम करता करता आपल्या देहाला कधी ना कधी क्षीणता येणार आहे. अंगम गलितम पलितम मुंडम अशी अवस्था आमची होणार आहे. हे जर आमच्या लक्षात आलं नाही तर हा पूर्ण देह एवढा दुर्लभ असून सुद्धा तो वाया जाणार आहे. त्यासाठी उपासनेचं बळ सांगितलेलं आहे. ती उपासना पद्धती आपण पाहिलेली आहे. पुढे भोजन झाले यावर वेळ कसा क्रमावावा याच्याविषयी समर्थाने सुंदर वर्णन केलेलं आहे. संध्याकाळची उपासना सांगितलेली आहे. बरं का? तर उपासना कशासाठी करायची? सगळ्या इंद्रियांना त्याच्याकडे लावण्यासाठी. सगळे लोक आपला व्यवसाय सोडून ही संध्याकाळची उपासना करू शकणार नाहीत. तरीही परंतु देहाला थोडी तरी आपण तशी सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. झोपताना एक माळ जप करून झोपेल एवढा जरी आपण संकल्प केला तर मनाला, त्याचं कारण असं आहे, सत्वात संजायते मनः. सगळ्या इंद्रियांची जेव्हा व्यवस्था केली गेलेली आहे ना, त्यामध्ये काही इंद्रिय रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत. प्रत्येकामध्ये सत्वगुण थोडा थोडा आहेच आहे. बरं का? म्हणजे सांगितलं नाही ते आरतीच्या वेळेला टाळ्या वाजतात म्हणजे सत्वगुणाचा अंश आमच्या जवळ आहे. कोणी कोणाला सांगत नाही टाळ्या वाजवा, आपोआप आपल्या हातावर टाळ्या वाजल्या जातात. मंदिरासमोरून चाललो, वेळ नसला तरी अर्धी चप्पल काढतो, अर्धी पायात ठेवतो, पण अशी मान झुकवतो. म्हणजे थोडा सत्वगुण प्रत्येकामध्ये आहे. पण रजोगुणाचा प्रमाण, तमोगुणाचं प्रमाण जास्त आणि सत्वगुणाचं कमी. ज्याचा गुण अंश कमी तो झाकला जातो, सत्वगुण झाकला जातो, रजोगुण तमोगुण पुढे पळत राहतो. आणि त्यामुळे मनुष्याची आसक्ती वाढत जाते. महाराज, ते निरासक्त होण्यासाठी काही साधनं सांगितलेले आहेत. श्रीमद भागवतामध्ये समर्थांनी त्याच्यावर तर प्रत्येकावर एक वेगवेगळा समासच लिहिलेला आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या देहाचा उपयोग घेण्यासाठी म्हणून प्रत्येक इंद्रियाला जे काम लावायचं आहे त्यामध्ये श्रवण सांगितलं आहे. किती महत्त्वाचं आहे श्रवण. थोडा जर विचार केला आपण की श्रवणच झालं नसतं कोणाला, वाल्या कोळ्याला, तर वाल्याचा वाल्मिक होऊ शकला असता का? श्रवणावर समर्थांनी दासबोधाचे समासच लिहिलेला आहे, तो आपण सर्वांनी वाचलेलाही आहे. तर श्रवणाचे आधार आहे. श्रवणाच्या आधाराने मनुष्य परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आम्हाला समजतो तो कसा आहे काय नाही.
रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने. कानाने ऐकले म्हणून आम्हाला समजतं, आहे की नाही? परमेश्वराचं रूप पाहण्याची डोळ्यामध्ये ताकद आहे, पण कानाने ऐकल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व समजणार नाही, मंदिरात जावं वाटणार नाही. कुठेतरी कानाने ऐकायला पाहिजे की रामाची मूर्ती अशी आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे, आणि आपण तिथं दर्शन घेतलं पाहिजे. अशा अशा कलाकारांनी बनवलेली आहे. मनुष्य जातो, ऐकल्याशिवाय जाईल का? म्हणून ऐकणं हा जो एक महत्त्वाचा भाग आहे. श्रवण, त्याला श्रवण म्हणतात. आणि त्या श्रवणाच्या द्वाराने, आणि ते कोणतं श्रवण पाहिजे की ज्या श्रवणाच्या द्वारे परमेश्वराचं चिंतन होईल. बाकीचं श्रवण तर आपले कान सतत करत असतात. शेजारून कोण चालला त्याचंसुद्धा बारकाईनं आपण ऐकत असतो, पण त्याला श्रवण मानलेलं नाही. श्रवणे तुटे अधोगती असं म्हणलं आहे समर्थ रामदास स्वामी. ते अधोगती चुकवण्यासाठी जे श्रवण आहे ते श्रवण आपण केलं पाहिजे, ज्यांनी ज्यांनी केलं. ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी, ध्रुव हो प्रल्हाद हो यांचं चरित्र आपण पाहतो. तर यांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो, ऐकलंय त्यांनी. ध्रुवाने आईचं ऐकलं असेल, आमच्या प्रल्हादाने नारदांचं ऐकलं असेल, पण ऐकल्यानंतर ते मार्गाला लागले. आणि मग काय अवस्था प्राप्त करून घेतली? आढळपली अंबरात बसविले ध्रुवाला. आढळपली त्याला प्राप्त स्थान मिळालेलं आहे, असा अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतला. तेव्हा श्रवण हे फार मोठं साधन आहे. रोज थोडं सत्शास्त्र श्रवण. म्हणून समर्थ म्हणाले की पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ, तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतरी मूर्खची राहतो. थोडं तरी श्रवण दुपारी करा, संध्याकाळी करा. समर्थांनी दुपारी सांगितलं, त्या काळामध्ये दुपारी विश्रांतीची वेळ असायची. या काळात काय आता 10-10 वाजेपर्यंत, रात्री 12पर्यंत विश्रांती नाही. जेव्हापासून टी व्हीनं आपल्या आपल्या घरामध्ये प्रवेश केला आहे तेव्हा आपल्याला विश्रांती नाहीच आहे. डोळ्याला पण विश्रांती नाही आहे, कानाला पण विश्रांती नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. पण या सगळ्या इंद्रियांना भगवंताकडे आपण लावलं पाहिजे. हा श्रवणाचा परिणाम आहे महाराज. म्हणून श्रवण याला फार मोठं स्थान दिलेलं आहे. सगळ्या संतांनी समर्थांनी पण दिलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा श्रवणाला किती महत्त्व आहे. त्यामुळे तुकाराम गाथा, हरिपाठ, रात्रीचं कीर्तन, प्रवचन हे सगळं चालू असतं. समर्थांनी सुद्धा आम्हाला हे सगळे दंडक लावलेले आहेत. हे दंडक लावले कशासाठी? ज्यांना वेळ आहे त्यांनी आपला वेळ इकडं लावलाच पाहिजे. जोपर्यंत जबाबदारी आहे तोपर्यंत ती गोष्ट ठीक आहे, थोडं का होईना करावं. पण आता आमच्याजवळ जर वेळ आहे तर त्या वेळेचा उपयोग आम्ही घेतला नाही तर आमचा नरदेह वाया जाईल. महाराज, काय आपल्याला आदर्श घडून दिला लोकांनी. अर्चन भक्ती पाहावी आमच्या अज्ञानाची. अज्ञानच ना, यांनी प्रत्यक्ष रामालाच कामाला लावलं महाराज. काय अधिकार होता? एकदा सद्गुरू चांगले पकडले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली जीवनयापन करायला सुरू. वय काय आहे त्याचं? नावाप्रमाणेच अज्ञानी वय. परंतु सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये जीवनाचं सार्थक असं मानणार हा अज्ञान लोकांना बरोबरीच्या वाटू लागलं. आम्ही कसं फसवलं याला, आम्ही याला ठेवलं आणि आम्ही मात्र चाललो काशी यात्रेला, त्याला तिथे ठेवलं. पण खरा तो फसला नाही, बाकीचे फसले. याला इथली रामाची सेवाय घडली, प्रत्यक्ष रामाशी संभाषण करताही आलं आणि विश्वेश्वराचं पण दर्शन घडलं. काय अधिकार असतो? अर्चनबंदी अशी पाहिजे की त्याला यावं लागलं समोर. देवा तू येणार नाही, माझ्या समर्थांनी सांगितलं आहे की तू आल्याशिवाय आणि जेवल्याशिवाय मला जेवायचं नाही. मी उपाशी राहू दे तुला, की जितके दिवस ठेवायचं तितके दिवस ठेव. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू असं आमच्या समर्थांनी वर्णन केलं. पण तुला नाही पाहायचं माझ्याकडे, नको पाहू. जितके दिवस ठेवशील तितके दिवस उपाशी राहील. महाराज, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्याजावा. आपुले अवघेची जावे, परी देवाशी सख्य राहावे. ऐसी प्रीती जीवे भावे,
भगवंती लावावी. आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण मी त्याला सोडणार नाही असा भाव माझ्या मनात जर आला ना, पेन्शन नंतर तरी हा भाव मनात आला तरी आमचं काम होण्यासारखं आहे. देवास द्यायची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती. देवाला मी कसं वागलेलं आवडेल एवढा जर मी विचार केला की मी असा निर्णय घेतला, मी असं वागलो, असं बोललो, हे माझ्या देवाला आवडेल का, माझ्या रामाला, माझ्या कृष्णाला आवडेल का, एवढा विचार करून जर मी पाऊल टाकायला लागलो तर माझ्याकडून चुका, अपराध कमी होतील. योग्य मार्गाने माझं मार्गक्रमण चालायला लागेल. गच्छतः स्खलनम क्वापि, करणाऱ्या माणसाकडून चुका होतात, पण मार्ग ठरलेला असला आणि देहाचा त्या प्रकारे आम्ही उपयोग घ्यायला लागलो. अर्चन भक्तीमध्ये देह तादात्म्य सोडून ईश तादात्म्य होत असतं. किती प्रेम करावं त्या देवावर. आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र आपल्यापैकी पुष्कळांना माहिती आहे. नैमिषारण्यामध्ये महाराज निघाले, गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यामध्ये निघाले. सगळ्या लोकांना फार वाईट वाटायला लागलं. काय असतं, संतांच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम भरलेलं असताना प्रेमाने सगळेच त्यांना आपले वाटतात. आपल्याला आपलेसुद्धा आपले वाटत नाही. तो आपल्याला आपले वाटत. आपण आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो ना, आपल्या भावाच्या मुलावर तेवढं प्रेम करत नाही. हळूच सांगतो लाऊडस्पीकरमध्ये हे आपण. आणि संत जो कोणी आपल्या जवळ आला, या रे अवघे जन, ते सगळे माझेच आहेत असं समजून राहतात. त्यामुळे त्यांचं प्रेमही विशाल असतं. त्यांच्यावर प्रेम करणारे तसंच विशाल लोकसंग्रह त्यांच्याभोवती जमा होतो. काय मिळत होतं, लौकिक अर्थाने काय दिलं ब्रह्मचैतन्य महाराजांनी, काय दिलं समर्थांनी, पण त्यांच्यामुळे जे समाधान मिळून समाधानानं जीवन जगता आलं. आज 350 वर्ष होऊन गेले तरी आम्ही त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी जगून दाखवलं आम्हाला तसं. अरे रामा, तुझी या स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे. समर्थ रामदास स्वामींनी काय रामावर प्रेम केलं. सगळं असताना सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा. ऐश्वर्य आहे, वैभव आहे, शरीर काय संपन्नता होती, पीत वर्ण कांती, तेज अघटित, आवाळू शोभत भ्रुकुटी माझी. बलदंड शरीर असणारे आमचे समर्थ रामदास स्वामी सगळं सोडून राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मचैतन्य महाराज नैमिषारण्यात निघाले. हे लोकांना समजलं. लोक त्यांच्या मागे लागले. महाराज असं करू नका, आमचं काही चुकलं झालं असलं तर क्षमा करा, आम्ही जास्त नामस्मरण करून आम्ही असं करू तसं करू. महाराज म्हणाले, मी तुमच्या कोणासाठीच मी चाललेलो नाही आहे, पण उद्धरेल आत्मनात्मानम नात्मानम अवसालयेन. आपला उद्धार करण्यासाठी स्वतंत्र काही करावं लागतं. आजपर्यंत मी तुमच्यासाठी सगळ्यासाठी केलं, पण आता मला माझ्यासाठी काही करायचं आहे. मी रामाचा निरोप घेतो म्हणून निघाले. आणि काय रामाला वाईट वाटावं. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्यासाठी एकदा नव्हे तर 3 वेळेला प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये आसवं यावीत, अश्रू यावेत, हा अधिकार एका भक्ताने निर्माण केला या मानवी देहाचा उपयोग करूनच ना. काय अर्चन भक्ती होती. त्यामुळे त्या रामाने प्रेम केलं. 3 वेळेला अश्रू गाळले. पूजा करत असताना किती त्याच्याशी तादात्म्यता असावी. आमच्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आपल्याला. आमचे मोक्षगुरू प्रल्हाद महाराज आहे, समर्थ संप्रदायातले. ब्रह्मचैतन्यांचे शिष्य रामानंद महाराज, त्यांचे शिष्य प्रल्हाद महाराज. साखरखेडा नावाचं गाव त्यांचं वसतिस्थान आहे. तिथं आपल्या स्थापनी गुरुमूर्तीचे केले संस्थान. आपल्यापैकी पुष्कळांना नावही माहिती आहे, चरित्रही माहिती असेल, कदाचित नसेल तर सांगतो. साखरखेडला महाराजांचं स्थान आहे. आपल्या गुरु महाराजांची मूर्ती स्थापन करून तिथं मंदिर निर्माण केलं आहे. आज फार मोठा व्याप आहे त्या मंदिराचा आणि लाखो शिष्य आहेत. आमच्या प्रल्हाद महाराजांची 1973 साली रौप्य तुला झाली. त्यावेळेला 5 लाख शिष्यांचं गणना होती. आज 79 किती वर्ष झाली, आज 45 वर्ष होऊन चाललेले आहेत. रोज तिथे जाऊन अनुग्रह घेणारी मंडळी आहे. इतक्यांना ते समाधान देतात. त्याचं कारण त्यांनी साधना तशीच केली होती. आपल्या गुरु महाराजांची पूजा करत असताना एकदा रात्री शेजारती नियम होता त्यांचा. प्रल्हाद महाराज म्हणजे समर्थांनी जसं जसं लिहून ठेवलं तसं आपल्या जीवनामध्ये जगले.
एका भक्ताने वर्णन केलं आहे, आचरिला स्वये दासबोध खरा रामनामी स्वये रोमी रंगुनिया. काय त्यांचं वर्णन करावं आपल्याला. इथे श्रीधर स्वामीची त्यांची भेट झालेली होती. इथे श्रीधर स्वामीसुद्धा त्यांना फार सन्मान द्यायचे, असा त्यांचा अधिकार होता. अहो त्यांच्या रोमरोमातून रामराम ऐकू आलं. शेजारतीचा प्रसंग आहे. शेजारती झाल्याशिवाय महाराज कधी झोपत नसत. शेजारती भक्तगणांनी केली. महाराज आजारी होते, पलंगावर पडलेले होते. आणि शेजारतीच्या वेळेला तांब्यामध्ये पाणी ठेवायचा नियम. आपल्याला जसं रात्री पाणी प्यायला लागतं ना, महाराज कोणाला मागतील, आपणच ठेवलं पाहिजे म्हणून तांब्या प्यायला भरून ठेवायचं सांगून ठेवलेलं होतं त्या पद्धतीप्रमाणे. पण आता शिष्यांच्या भरोशावर उपासना असली ना आणि त्यांच्यावर कोणी पाहणारं नसलं ना, फार अवघड परिस्थिती असते. त्यांच्यावर सुद्धा पाहणारं लागतच असतं कोणी ना कोणी. तांब्या होता, तांब्यावर प्याला पालथा होता, पण तांब्यात पाणी नव्हतं. शेजारती झाली, सगळे झोपले आणि महाराज एक एक तासाला सेवे करायला सांगायला आले, अरे आज घसाच फार कोरडा पडला, आज माझा घसा फार कोरडा पडला. एक एक तासाला म्हणू लागले सेवेकरी की महाराज पाणी घ्या, पाणी आज पाणी नको रे, पण घसा कोरडा पडला. सकाळी 4 वाजेपर्यंत मला महाराजांना झोप नाही, घसाच कोरडा पडला. पाणी प्यायला पाहिजे, साधं लहान लेकराला समजतं. महाराज का पाणी पिले नाही? रामाला पाणी नव्हतं, रामानंदांना पाणी नव्हतं, प्रल्हाद महाराज पाणी प्याले नाहीत. सगुण उपासना सांगतो आपल्याला काय. देहाचा उपयोग किती घेतला पाहिजे तर त्याच्याशी इतकं तादात्म्य झालं पाहिजे की त्याला जर पाणी नाही तर ह्यांनी उपास करायचा काय गोष्ट आहे. अशा संतांनी आपल्याला दाखवलेलं आहे, नुसतं सांगितलं नाही, आधी केले आणि मग सांगितले. थोडं तरी परमार्थ करताना वैराग्य लागतं, थोडं वैराग्य लागतं. फार नको पण थोडं वैराग्य लागतं. आता हे आपलं वैराग्यच आहे. इथे इतकी दिवस वेळ काढून यायचं सज्जनगडावर, थोडंसं आहे पण वैराग्य नाही म्हणता येणार नाही. नाही तर आपण घरी टी व्ही पाहत बसलो असतो, पोराबाळांमध्ये बसलो असतो, गप्पा गोष्टी करत. पण इथे आलो, इतकं थोडं तरी वैराग्य आहे. वैराग्य पाहिजेच असतं महाराज. तेव्हा संतांचं वैराग्य आपल्या 100 पट असतं जास्त. प्रल्हाद महाराजांच्या गुरूंचा एक प्रसंग सांगतो आपल्या वैराग्याच्या बाबतीतला. म्हणजे कशासाठी सांगायचं आहे सगळं की हे आम्ही स्वीकारू शकतो, आम्हाला करून दाखवलं आहे, साधू संतांनी करून दाखवलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत जे, तेनेची मार्गे चालू जाता नकपडे गुंता कोठे काही. या देहाचा उपयोग घेऊन ही अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली, ती तुम्ही आम्ही घेऊ शकतो. ब्रह्मचैतन्य महाराजांचे पट्टशिष्य रामानंद महाराज. आज जेवढ्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आरत्या आहेत त्यातल्या जास्त बहुसंख्य आरत्या रामानंद महाराज म्हणजे पांडुरंग बुवा, 2 नावं आहेत त्याला, त्यांनी केलेल्या आहेत, सवया केलेल्या आहेत. अभंग आणि पद इतके केले जेवढे आज उपासनेच्या पुस्तकात आहेत गोंदवल्याच्या. 70% 80% सगळे पद काव्य रामानंद महाराजांनी केलेले आहेत. त्यांचं लग्न ब्रह्मचैतन्य महाराजांनी केलं. मला वैराग्य सांगायचं आपल्याला. म्हणजे थोडं आपल्याला इंद्रियांविषयी वैराग्य आल्याशिवाय परमार्थ घडणार नाही, म्हणून वैराग्याचा विषय सांगायला लागलो. कारण देह झिजवायचा परमार्थामध्ये वैराग्य पाहिजे, तर होणार नाही ते आपल्याला. महाराज लग्न करून दिलं त्यांचं. त्यांना लग्न करायची इच्छा नव्हती. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, बुवा जो प्रपंचात घालील तो प्रपंचातून काढील, हा विश्वास आहे का? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. महाराज सद्गुरूवर विश्वास नसला तर सगळंच बिघडलं काम. सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण ज्ञान निर्फळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. एवढ्या सद्गुरूवर विश्वास असावा लागतो. म्हणाले जो प्रपंचात घालील तो प्रपंचातून काढील, हा विश्वास आहे का? म्हणले हो. मी म्हणतो लग्न करा. म्हणले ठीक आहे. लग्न केलं. महाराज राहिले 2-4 वर्ष 5 वर्ष जालन्यामध्ये. मंडळी प्रसूत झाली. एक मुलगा झाला, मुलगा वारला. आणि त्या
प्रसूतीच्या नंतर असाध्य रोग झाला आणि महाराजांची, रामानंद महाराजांची मंडळी अत्यवस्थ झाली. माडीवर रामानंद महाराज आहेत आणि खाली फक्त 7-8 पायऱ्यावर खाली त्यांची मंडळी आहे. आपल्या मातोश्री कृष्णामाय खरी 8च पायऱ्यांचं अंतर आहे, खाली यायचं. वैद्यराजांनी सांगितलं की आता 1 तास राहिला आहे, त्यांची काय इच्छा असेल ते पूर्ण करा. विचारलं त्यांना, आई साहेब आपली काय इच्छा आहे? तर म्हणाले एकदा महाराजांना म्हणा मला येऊन दर्शन द्या, बस. पायावर डोकं ठेवून नमस्कार करते आणि सगळ्यांचा निरोप घेते, मला काही मागायचं नाही, माझं नामस्मरण चालू आहे. पण त्यांच्या पायावर डोकं ठेवाय स्वाभाविक आहे. पतिरेवही नारीणाम दैवतम प्रथमम स्मृतम. स्त्रियांचं पहिलं दैवत आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, जुन्या संकल्पनेप्रमाणे पहिला देव पती. जुनं सांगतो आता नवी लोकांना पटणार आहे म्हणून जुन्यांचं सांगतो. आपले नमस्कार करायचा. तर रामानंद महाराजांनी निरोप पाठवला, तिला म्हणा तू नामात राहा, मी येतो. पुन्हा 15 मिनिटांनी निरोप पाठवला, त्यांना म्हणा एकदा दर्शन द्या. पण काय वैराग्य असतं हे सांगायचं आहे मला. रामानंद महाराज खाली आले नाही, बायकोला नमस्कार करू दिला नाही. झालं. तिसऱ्यांदा निरोप गेला, आईसाहेबांनी प्राण सोडले. मला सांगा, आपली बायको मरणासन आहे असं समजल्यावर मनुष्य माळा ओढत बसेल का? जप सुचेल का? पण हे महाराज जागेवरून उठले नाही. मग सगळं आटोपल्यावर काही शिष्य लोकांनी विचारलं, महाराज संत उदार असतात, दयाळू असतात, मायाळू असतात, स्नेहाळू असतात, कृपाळू असतात. आमच्या आईसाहेबांनी तुम्हाला फक्त दर्शन मागितलं ना, आपण मात्र दर्शन दिलं नाही, काय झालं असतं? ते म्हणाले, तेव्हा त्यांचा मुलगा होता जो त्यांच्यानंतर काही दिवसात गेला. मी जर आलो असतो तर तिनं ते लेकरू माझ्यापुढे ठेवलं असतं आणि मग तिनं प्राण सोडले असते. म्हणजे त्याची जबाबदारी मी स्वीकारावी. मुलं बाळं जे जन्माला येतात ते आपल्या इच्छेने येत नाहीत, ती सगळी त्याची इच्छा आहे. एके स्थळी जन्म अशी आली, दासबोधात लिहिले समर्थांनी, ते तू कैसी मानली आपुली रे पडत मूर्खा. हे आपलं आपलं म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करतो, सगळं त्याचंच आहे. ज्या जोपर्यंत ठेवायचं तोपर्यंत ठेवतो, नेतो तेव्हा नेतो. हे फार वैराग्य संपन्न लोकाला समजतं, आपल्याला अवघड आहे बरं सगळं आहे. तर म्हणाले, मी माझ्या गुरुच्या स्मरणात होतो आणि ती माझ्या स्मरणात होती. म्हणजे पर्यायाने मी तिला माझ्या गुरुपर्यंत पोहोचवलं. मी खाली, आमचा काय हे कारण आहे किंवा ज्या प्रत्येक जीवाला शिवस्वरूपाची प्राप्ती करून द्यायची, आपल्या सद्गुरूंच्या चरणाचं ध्यान म्हणजे हेच सगळं काही असतं शिष्यासाठी. तिला तिथपर्यंत पोहोचवणं हेच माझं कर्तव्य होतं. मला सांगायचं, एवढं वैराग्य स्वीकारण्यासाठी त्यांनी काय साधना केली असेल, काय तपश्चर्या केली असेल, कसा देह झिजवला असेल, हे सगळं आदर्श समर्थ आपल्यापुढे एकाच ओवीत सांगतात. धन्य धन्य हा नरदेह. हा नरदेह मिळाला आणि तो चांगल्या प्रकारे वापरला म्हणून याद्वारे काय करता येतं की आपल्याला जीवाला शिवरूप बनवता येतं. जीवो ब्रह्मेति व्यजानात. हा जीवात्मा जो आहे परमेश्वरामध्ये विलीन झाल्याशिवाय त्याच्या जन्ममृत्यूचा अंत नाही. त्याचा जर अंत करायचा असेल का, जन्म दुःखची केवळ, पुन्हा जन्माला येणं म्हणजे सगळं दुःखच आहे. आणि आता कोणत्याच प्रकारचं दुःखच भोगायचं नाही, आत्यंतिक सुख मिळवायचं आहे. आत्यंतिक सुखाची व्याख्या, यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते न अधिकम ततः. जे मिळालं की दुसरं काही मिळवावंच वाटत नाही. विषय सुख असं आहे की मिळालं की त्याची गंमत संपून जाते.
म्हणून समर्थ सोप्या शब्दात सांगतात, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. ते रामावर तसं प्रेम करता आलं पाहिजे आणि त्याच्याशी प्रेम करता करता त्याच्या उपासनेचं प्रेम जडलं पाहिजे. त्यासाठी संपूर्ण देह त्याच्या सेवेमध्ये झिजवता आला पाहिजे. म्हणून समर्थांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की ह्याला जर धन्यता पावायची असेल, खरं इष्ट साध्य करून यायचं असेल, मी ज्याच्यासाठी जन्माला आलो ते जर इप्सित आम्हाला मिळवायचं असेल तर याचा योग्य उपयोग करा. कारण बुद्धिभेद आपल्याजवळ आहे, आपल्याला सगळं काही मिळालं आहे, बुद्धियोगही मिळाला आहे, सत्संगही मिळालेला आहे, सद्गुरूची प्राप्ती पण झालेली आहे. पण आम्हाला वाटेल तसं आम्ही वागत गेलो तर आमचं कल्याण होणार नाही. सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे वागायचं आणि त्याप्रमाणे देहाचा आणि देहाधिक मनासकट सगळ्या इंद्रियांना परमेश्वराकडे लावण्याचा अभ्यास करण्यातच खरंच इष्ट साध्य आहे. ते आपल्या सर्वांना साध्य व्हावं समर्थांच्या कृपेनं, एवढं प्रार्थना करून आजची सेवा इथे संपवतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर.